श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन। तर आपल्याला अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानलं जातं। त्यामुळे अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाच्या वेळेस अनन्यसाधारण असं महत्व आहे। दर दिवशी अक्कलकोट मध्ये भाविकांची प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी दिसून येते। दरवर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन सोहळा हा मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रत्येक ठिकाणी मंदिर मठामध्ये प्रत्येक घरांमध्ये साजरा केला जात असतो आणि या दिवशी प्रत्येक घरांमध्ये मंगलमय वातावरण भक्तिमय वातावरण आपल्याला दिसून येतं। तर सकाळपासून श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात। यंदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा 169वा प्रगट दिन सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे। तर यंदा 31 मार्च म्हणजेच उद्या वार सोमवार या दिवशी आलेला आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन। म्हणजेच काय तर स्वामी समर्थांची जयंती महाउत्सव या दिवशी आपल्याला साजरा करायचा असतो। मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा त्यांनी अक्कलकोट नगरीत प्रवेश केला त्यावेळी त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता आणि तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी आपल्याला अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना करायची असते। स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलं होतं। श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार असल्याचे देखील मानलं जातं। हिंदू पंचांगणात प्रत्येक वाराला प्रत्येक तिथीला खूप महत्व देण्यात येतं। मग आपल्याला स्वामींची जी काही सेवा करायची असते तर तो दिवस कोणता असतो तर तो वार असतो गुरुवारचा। गुरुवार आपण प्रत्येक गुरुवारी स्वामींची सेवा करत असतो, स्वामींचे व्रत देखील करत असतो, स्वामींची पूजा करत असतो आणि यामुळे आपले सर्व दुःख दूर होतात। कारण स्वामींचं एक वाक्य आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आणि त्या शब्दांचा आपल्याला खूप प्रचंड म्हणजे एक मनाला आपला आधार मिळतो। आपल्याला सतत आपण कुठे संकटात असेल तर आपण स्वामींचं ध्यान करतो तेव्हा स्वामींचं वाक्य आपल्याला लगेच आपल्या डोळ्यासमोर येत असतं की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। हे त्यांचे लोकप्रिय शब्द भक्तांना नेहमी जगण्यास बळ देतात। भक्तांच्या मते स्वामींचे नाव घेतल्याने नवीन ऊर्जा त्यांना मिळत असते, त्याचबरोबर नैराश्य दूर होते, ताणतणाव दूर होतात, प्रत्येक कामांमध्ये यश मिळत असतं। जर का एखादी अडचण असेल तर स्वामींच्या तारक मंत्राचं पठण करून जर आपण पाणी ग्रहण केलं तर आपल्या मनातील सर्व ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होतात आणि त्याचबरोबर अडचणीमधून देखील आपल्याला लगेच सुटका मिळत असते। तर इतके प्रभावी हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्र आहे। तर आपल्याला उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी काही उपाय करायचे आहे की जेणेकरून स्वामी महाराज हे आपल्यावरती प्रसन्न होतील, आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी संकटे ज्या काही आहेत तर त्या दूर होतील। तर यासाठी उद्या आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे। हे पान कोणतं आहे आणि हे पान आणल्यानंतर काय होणार आहे तर आपल्याला गुरुबळ मिळेल। आपल्या आयुष्यातील जो काही शत्रू आहे तर तो आपल्या घरी येऊन माफी मागेल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा आपली पूर्ण होईल। तर असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे। हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कोणत्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा की जेणेकरून स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल।
कारण बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती ज्या आहे तर त्या निवास करत असतात. आपण हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा देखील करत असतो. उंबर असेल, उंबर म्हणजे औदुंबर उंबर असेल, वड असेल, त्याचबरोबर पिंपळ असेल, बेलपत्राचं झाड असेल, शमीपत्राचं झाड असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आपण पूजा करतो. कारण का तर त्यामध्ये साक्षात परमेश्वर भगवंत निवास करत असतात. आपल्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला आढळून येतं आणि त्या संबंधित जर आपण काही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे उपाय सांगितले गेले आहे तर ते जर केले तर नक्कीच त्याचा आपल्याला लाभ जो आहे तर तो मिळत असतो, आपल्या जीवनात होत असतो. जर आपण खूप कष्ट मेहनत करतोय परंतु तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नसेल, अनेक प्रकारच्या तुमच्या इच्छा आहेत त्या कर्जमुक्ती, लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती, सुख शांती, समृद्धी, ऐश्वर्य यासाठी असेल, घरांची, मुलांची, पतीची, तुमची स्वतःची प्रगती असेल किंवा घरांमध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, त्याचबरोबर एखादा काही शत्रू आहे आणि हा शत्रू तुम्ही त्याला ओळखत नाही किंवा त्याला ओळखत असाल आणि त्या शत्रूंचा तुम्हाला त्रास होत आहे, शत्रू तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहे, असा जो काही हा शत्रू आहे तर तो संपविण्यासाठी आपल्याला सर्व हे जे काही उपाय असतात, सेवा असतात तर त्या करायच्या असतात. तर उद्या आपल्याला या झाडाचं एक पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. हे पान आणल्यानंतर नक्कीच तुमच्या सर्व अडचणीमधून तुमची सुटका होईल. तर काय करायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं जे दूध असतं तर ते टाकून तुम्हाला त्या पाण्यामध्ये आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला रोजची आपली जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजायच्या अगोदरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक पाट घ्यायचा आहे, त्या पाटावरती तुम्हाला एक छान दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे. हळदी, कुंकू, अक्षता, त्याचबरोबर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे जवळपास औदुंबराचं झाड असेल, औदुंबराचं झाड म्हणजे उंबराचं झाड असेल तर त्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे. नंतर तिथे गेल्यावरती तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्या झाडाला तुम्हाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा करायची आहे आणि औदुंबराच्या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. पाणी अर्पण करायचं आहे. मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षर मंत्राचा आपल्याला सतत जप चालू ठेवायचा आहे. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्या झाडाचं तुम्हाला एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे. आता पान जर खाली पडलेलं पान असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. पान जर तोडलं तर तिथे क्षमा प्रार्थना तुम्हाला मागायची आहे की मी या माझ्या इच्छेसाठी हे पान तुमचं घेत आहे, कृपा करून स्वामी मला आज्ञा द्या किंवा दत्त महाराज मला आज्ञा द्या, असं तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर एक पान जर खाली पडलेलं असेल तर खालचं घेऊ शकता किंवा तुम्ही तोडून घेतलं तरी पण चालेल. त्यानंतर ते पान घेऊन आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. घरात आणल्यानंतर ते पान व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. देवघरासमोर एक छान दिवा लावून घ्यायचा. त्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्या हळदीच्या सहाय्याने तुम्हाला त्या पानावरती तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल, कठीणातील कठीण, ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. आता ज्या वेळेस आपण ही इच्छा लिहिणार आहोत त्यावेळेस ती इच्छा तुम्ही त्याच उंबराच्या झाडाच्या जी काडी असते तर त्या काडीने सुद्धा तुम्हाला ती लिहायची आहे किंवा तुम्हाला त्यावेळेस तिथून जी औदुंबराची काडी आहे तर ती तोडून आणायची आहे थोडीशी, आणि किंवा तिथं पडलेलं असतात ती जरी उचलून आणली तरी सुद्धा चालणार आहे. त्या काडीच्या सहाय्याने तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. मग तुमची इच्छा एका शब्दामध्ये तुम्ही लिहू शकता. आता एक तुम्हाला कारण म्हणून सांगते, तुमच्यावरती खूप काही कर्ज आहे किंवा तुम्ही कर्जमुक्ती लिहू शकता, धनप्राप्ती लिहू शकता, नोकरी प्राप्ती लिहू शकता, दारिद्र्य दूर होणे, शत्रुनाश
अशा किंवा लक्ष्मी प्राप्ती अशा ज्या काही तुमच्या इच्छा असेल किंवा मुलांची प्रगती, तर ज्या काय अशा तुमच्या इच्छा असेल त्या एका शब्दात तुम्हाला त्या पानावरती लिहायच्या आहे। इच्छा फक्त चांगल्या असाव्या, कुणाचं आपल्यापासून वाईट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मनोभावे हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। जर तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे, त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचं आहे आणि 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, या मंत्राचा 11 माळी तुम्हाला पठण करायचं आहे, जप करायचा आहे। त्यानंतर हे पान तुम्हाला दिवसभर देवघरासमोरच ठेवायचं आहे। 4 ते 5 नंतर तुम्हाला पान उचलायचं आहे आणि ज्या झाडाचं आपण पान तुम्ही तोडून आणलेलं होतं त्या झाडापाशी जायचं आहे। तिथे तुम्हाला एक छान छोटासा खड्डा खोदायचा आहे आणि त्या झाडाखालीच त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हे पान जे आहे तर ते तिथे तुम्हाला पुरून टाकायचं आहे, दाबून टाकायचं आहे। त्यावरती थोडीशी माती टाकायची आणि तुमची इच्छा परत तिथे तुम्हाला औदुंबराच्या झाडाला दोन्ही हात लावून सांगायची आहे, व्यक्त करायची आहे। तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे, म्हणजेच भविष्य काळामध्ये तुमची जी इच्छा पूर्ण होणार आहे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे। तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। एखादी चांगली इच्छा लिहायची आहे, हे लक्षात ठेवा। इच्छा लिहित असताना आपला परमेश्वर जो आहे, भगवंत जो आहे, भगवंत सुद्धा ती आपली इच्छा पूर्ण करेल अशा पद्धतीची इच्छा आपल्याला लिहायची आहे असते। एखाद्याचं वाईट होईल किंवा कपट आपल्या मनामध्ये ठेवून किंवा याचं असं होईल अशा भावनेने कधीही आपल्याला उपाय करायचे नसतात किंवा त्यावरती लिहायचं नसतं, कारण त्याचे परिणाम जे आहेत तर ते उलट आपल्यावरती होत असतात। म्हणून इच्छा नेहमी चांगल्या घेत जावा, तर त्या आपल्या पूर्ण होत नसतात। इच्छा घेताना आपल्याला चांगल्या घ्यायच्या आहे। तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा, तुम्हाला त्याचा खूप छान रिझल्ट मिळेल। त्याचा परिणाम जो आहे तर तो तुम्हाला नक्की दिसून यायला सुरुवात होईल आणि स्वामी महाराज तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील। नक्कीच चांगल्या इच्छा असेल तर स्वामी महाराज आपल्या नक्कीच ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण करत असतात। काही वेळा वेळ लागत असतो, कारण का तर आपण बघत असतो की हे आपल्यासाठी चांगलं आहे, परंतु परमेश्वराला माहित असतं की याच्यासाठी हे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे। म्हणून आपल्याला काही वेळा आपण जी काही सेवा उपाय करतो तर ती सेवेचं फळ जे आहे तर ते उशिराने मिळत असतं, कारण की देवांना माहित असतं आपल्यासाठी चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे। तर म्हणून आपल्याला काही वेळा आपल्या इच्छा ह्या पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागत असतो। तर चला, झालेली जी काही सेवा आहे तर ती स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।